गुड मॉर्निंग मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजेंड लाईव्हच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 2 आपला कोकणमध्ये. आपण आता आहे देवबाग बीचवरती. तर आज आहे सेकंड डे. आता आपण परत जाणार आहे कोल्हापूरकडे जाण्याच्या आधी जर जे काही अजून एक्स्ट्रा स्पॉट्स जर आम्हाला कवर करता आले तर आम्ही नक्की करू. कालच्या ब्लॉगमध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोकण किनारपट्टीचा सगळ्यात मोठा पुतळा आहे तो बघायचा होता. कारण आमच्या जराशा टायमिंगच्या इश्यूमुळं झालं नाही. म्हणजे ते म्हणतात ते खरं आहे, अजून माझी वेळ नाही ती म्हणजे ते बघण्याची. असं लांबनच बघायला भेटलं, समोरनं पाया पडायचे, दर्शन घ्यायचे, अजून वेळ नाही आली. मे बी माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तोच खरा होणार आहे असं मला वाटतंय. की मी एक एरियल व्ह्यूनं त्या जागेचा व्हिडिओ करावं अशी माझी जी मनात इच्छा होती ती मे बी अशीच पूर्ण होणार आहे असं मला नक्की वाटायला लागले. सो बघूया आता आजच्या दिवसात काय काय होतंय. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, मी एन्जॉय करवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठली स्पॉट्स नवीन असतील तर ते पण तुम्हाला कळवतो. चला मग सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉगला. आजच्या दिनचर्येला सुरुवात झाली आणि सुरुवात नाश्त्यापासून आहे. आंबोळी खायला घेतले. तर गव्हाणे तर मिळतात की नाही माहित नाही बोलले ना. गव्हाणे नाही मिळत आहेत पण आता नाही. आंबोली देतात. आंबोळी आता आहे फक्त नाश्त्यासाठी. फक्त आमचा ब्रेकफास्ट टाईम संपलेला असं आम्हाला कळालेलं आहे. 11 वाजलेले आहे. नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेवणं, 11च्या आधी नाश्त्याला 10च्या आधी तेव्हा तुम्हाला नाश्ता मिळेल. नाही तर सगळ्या हॉटेल्समध्ये नाश्ता संपलेला असतो. तर 3-4 ठिकाणी फिरल्यानंतर मग शेवटला एका ठिकाणी आलो जिथं आंबोळी फक्त नाश्त्याच्या ह्याच्यावरती मिळत होते. चला मग नाश्ता करून पुढे सुरुवात करूया. नाश्ता वगैरे आवरून आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनला निघालो. ते म्हणजे सावंतवाडी. म्हणायला गेलं तर एक गाव आहे पण कोकणाची शान आहे. ह्या जागेला भेट देण्याची माझी खूप जुनी इच्छा आहे, पण आज पण ती पूर्ण होताना दिसत नाही. कारण की आम्ही सावंतवाडीमध्ये फक्त जेवायला चाललो आहे, ना की फिरायला चाललो आहे. दाजींच्या म्हणण्याप्रमाणे सावंतवाडीमध्ये एक स्पेशल ठिकाण आहे जिथं जेवण खूप उत्तम मिळतं. असं बघायला गेलं तर सावंतवाडीमध्ये असं कोणतं ठिकाण नाही जे की बघण्यासारखं नाही किंवा तिथलं काय खाण्याचे पदार्थ चांगले लागणार नाही. हां पूर्ण. आत्ता आम्ही आलो आहे सावंतवाडीला, सगळी जेवायला थांबलो आहे. आरेकर्स फॅमिली रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे इथं. आता आम्ही जेवायला आलो आहे. बरोबर दुपारचे 2 वाजलेले आहेत. बघूया, दाजींचं म्हणणं इथं जेवण चांगलं असतं, फॅमिली रेस्टॉरंट मस्त आहे. सो इथं जरासं जेवूया मस्तपैकी आणि निघूया. फक्त जरा वेटिंगचा इश्यू असतो, बघूया जागा मिळते का नाही. ही आहे आरेकर स्पेशल व्हेज थाई. पाण्याची वाटी पण सगळ्या नॉर्मल गोष्टी असं पनीर तुम्हाला तसलं हाय फंटू आयटम काय नाही. घरगुती प्रकारचं सगळं साधं सिंपल जेवण मिळणार. दाल आहे, मिक्स भाजी आहे. ही सोलकढीचा हा प्रकार वेगळा आहे. हा तडका दिलेला सोलकढीचा प्रकार आहे, वेगळा लागतो. ही आपली मिक्स भाजी, वाटाण्याची भाजी, गुलाबजामुन, चपाती, भारी आहे. जेवण झाल्यावर सावंतवाडीतून निघायची वेळ झालेली, पण इथून जाण्याचं मन करत नव्हतं. कारण की इतक्या वेळेची माझी इच्छा सावंतवाडीला भेट देण्याची आज पूर्ण झाली. पण मला इथं जास्त वेळ थांबता येत नव्हतं. पुन्हा कधीतरी आपण परत सावंतवाडीला भेट देऊ आणि स्पेशली या ठिकाणाला एक्सप्लोअर करण्यासाठी वेळ देऊ. पण प्रवास अजून संपला नव्हता, कारण आम्हाला घरी जाण्याआधी अजून एका ठिकाणाला भेट देणं गरजेचं होतं. पण तिथं पोचण्याआधी बरेचसे अडथळे पण पार करायचे होते. पुढे ये नाही तो उदार नाही. ॲक्वेरियमला, केसरी ॲक्वेरियमला जायचा रस्ता जरासा लई शॉर्ट आहे. हे बाबा, हे आरसा आहे. काही शपथ गाडी घासत गेली. या रस्त्यानं जायचं म्हटलं तर बाईकनं मोस्टली प्रिफर करा. 4 व्हीलर जाते दोन्ही साईडनं. एक आता बाजूने ट्रक पास झाला, कारण
आता हॉट ठिकाणी त्यांना हे बघ हा इथं आहे ना हॉट ठिकाणी तो नाही घालाय आपल्यालाच घालायला पाहिजे. मग येताना जरा टू व्हीलर प्रिफर केला तर बरं होईल. फोर व्हीलर घेऊन आला तरी काय नाही, कारण एक लक्षात ठेवा शॉर्ट रस्ता आहे. गाडी चालवणारा माणूस खमक्या पाहिजे आमच्या दाजींसारखा. आणि 2 रस्ते आले इथं. अरे बाबा नाही नाही आम्हाला सरळ जायचं. सीधा चलो सीधा चलो सीधा चलो. ओके सरळ जायचं. ते नेटवर्क नाही. मी कसं वापरालो बघा, लाईव्ह लोकेशन GPS वरती वापरालोय. अजून आहे जरासं पुढं आहे, अजून जा पुढं आहे. एवढी मोठी पार्किंग सिस्टम केली आहे. जागा म्हणजे पैसे दाबून खर्च केले मालकांना. हे तर हॉटेल पण घेऊनच जायला लागेल ना आतमध्ये. टोपी घेऊनच चला ओपन आहे काय. त्यांचं हॉटेल पण आहे बघ, स्वाद केसरी. अजून बनवायलाच वाटतं, मोठं करायला. आपण आजच्या सनी डेच्या ॲक्वेरियमच्या पुऱ्या टूरसाठी तयार आहे. राघव बाबा हे तिकडे नको. आता किंचाळायला चालू केल्या ना, किंचाळ ते जरा माने काय नाही मग. एक नंबर भावा, एक नंबर. आता बैलाचं काय सांगू शकत नाही मी. यांच्या अजून कन्स्ट्रक्शनची बरीचशी कामं चालू आहेत. म्हणजे अजून डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न चालू आहे यांचा. सोलार पॅनल्स लावलेले आहेत आणि त्या सोलार पॅनल्सच्या खाली बरोबर सावलीमध्ये यांनी ना 4 व्हीलर पार्किंग बनवलेलं. म्हणजे किती नेक्स्ट लेवल थॉटिंग चालू आहे यांचं, की ह्याची म्हणजे पुढे जाऊन डेव्हलपमेंट किती अजून वाढू शकते याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि थोडंसं गावकरी आहे आतल्या साईडला आहे, त्याच्यामुळं व्ह्यूचा तर काही विषयच नाही. फक्त येताना दुपारचं आलं तर एवढं लक्षात ठेवा, ओपन आहे, कोकणी भाग जरासा पडतोय, त्याच्यामुळं काहीही होणार. सो त्याची जराशी तयारीच आहे. या बदल क्वॅक क्वॅक. हे शेमड्या काय रे, हा तुझा मित्र आहे का रे शेमड्या? तू लगेच रागान बघायलास. ही साली कोंबडी स्वतःचे अंडे फोडून स्वतःच खाते. काय नाव आहे कॅमेरा? दिसला दिसला. आता ह्याच्यातले एकट्यानं अंडे दिले, बाकी सगळ्यांनी मिळून ते अंड मिळून फोडून खाल्लं. आरामखोरांनो लाज बाळगा रे. आता आम्ही आलेलो आहे इग्वाना क्रेड मध्ये. खाली बघू शकतो ग्लासचा हे आणि हे आहे इग्वाना. नाही चौतळत नाही, शांत प्राणी. हे वेगवेगळ्या जातीचे इग्वाना आहेत. हा म्हणजे आपल्या इंडिया गावठी भाषेमध्ये सरडे. कसला मस्त आहे बघ, जाम फिक्स आहे. यशाला दाखवलं ना, यशा तू इथं आलायस का नाही मला माहित नाही भावा, कारण तुझ्या अशा म्हणजे आवडीचे रेप्टाईल झोन एरिया आहे, तुझ्या आवडीचे प्राणी आहेत इथं सगळे. आणि यशा म्हणजे यशोधन जाधव. मस्त आहे. हिला तर भाईला बघा, पुरा गुलाबी गुलाबी आहे, पुराच्या पुरा रे बाबा. मस्त आहे रे.
काय हे बघा तिथे बसलेत शेट लोक गरमी घेत थंड रक्ताचे प्राणी गरमी घेत बसतात. केसरी ॲक्वेरियमला आला तर हा असे पॅरेट्स तुम्हाला ना स्वतःहून हातामध्ये घेण्याचा एक्सपिरियन्स मिळणार विदाऊट एनी एक्स्ट्रा फीस. हा खरोखर नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. इकडे बघ वा 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 कॉलर. थांब हाच व्हिडिओ चालू आहे की व्हिडिओ. टोपी मी व्हिडिओ करालो. इथं एक असे फिशेसची मस्त जात बघायला मिळाली ना जी म्हणजे लाईव्हली कधीतरी बघणं मला शक्य नव्हतं इथं इंडियामध्ये. तुम्हाला माहिती आहे काय जपानच्या वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये तुम्ही बघितलं असाल कॅनल्समध्ये वगैरे या असलेल्या पॉन्ड्समध्ये असलेल्या फेमस फिशेस आहेत त्या. हा तर मग आता मेन ॲक्वेरियमला आपण निघूया. गॉड हो फिश. हा बाहेरपेक्षा इथं वातावरण जरासं थंड आहे त्याच्यामुळे आधार मिळाला. AC चालू आहे कंटिन्यू. वॉटर पार्कचा प्रवास मस्त होता. ॲक्च्युली हा वॉटर पार्क अजून व्हायचा आहे. काय तिला पाहिजे बहिणीला लई ताण लागली. त्योहार को पाणी चाहिए ब्रो. तर केसरी ॲक्वेरियम मस्त जागा आहे भेट देण्यासाठी मस्त आहे कारण अजून पण बरेचसे अजून त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत ते चालू आहेत. रोड सफारी वगैरे यांचं काय बरेच कॉन्सेप्ट आहे. स्नो ग्लोब आहे स्नो पार्क आहे यांचे कॉन्सेप्ट अजून चालू आहेत. सो ते होईपर्यंत तरी अजून किती प्रगती व्हायला वेळ लागेल माहीत नाही कारण आता सध्या तरी ॲक्वेरियम त्यांचं पूर्ण झालेलं आहे. बेसिकच्या गोष्टी ज्या तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये भेटला त्या तरी आहे तिथं. जाऊया कसली सिस्टीम केल्या काय सोलार म्हणलं. होय सोलार सिस्टीम मस्त केलं आहे यांनी तर बरोबर. गाड्यांना सावली पण होते आणि प्लस इलेक्ट्रिसिटीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर चला आता गडिंगला जाऊया. आता खऱ्या अर्थाने ट्रिप संपत आली होती. घरी परत जायची वेळ आलेली. केसरी ॲक्वेरियमला भेट देऊन खूप चांगलं वाटलं. काही नवीन अशा गोष्टी बघायला मिळाल्या. आंबोली घाटातनं परत येताना आंबोली घाट काय वेगळेच रूप दाखवाल ते. सूर्य मावळत होता आणि आम्ही घाटाच्या टोकाला पोचलो होतो जिथून ढगं बघता येत होते. घाटातली वेडीवाकडी वळणे, सगळीकडे पसरलेली ही हिरवळ आणि या पूर्ण प्रवासातल्या आठवणी कायम मनामध्ये घर करून राहणार. तर मंडळी आता आपलं आवरलेलं आहे सगळं. बरोबर रात्रीचे 10:45 झालेत. जेवून खाऊन फ्रेश होऊन सगळं आवरून आमचं झालेलं आहे. ही आपली व्हाईट ब्युटी मस्तपैकी यांना ट्रिप मस्त करवली. चला आता आपण गडिंग्लजमध्ये आहे. तर रात्री झोपूया मस्तपैकी. सकाळी 7-8 वाजता मी ते श्रद्धा आणि मी गडिंग्लजकडनं कोल्हापूरला निघतो आहोत. खूप दमलो आहे. जरा आवाजाला निग्लेक्ट करा, टोनिंगला निग्लेक्ट करा कारण की खूपच दमलो आता झोप यायला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.
होप तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल, मी असं एक्सपेक्ट करेन. सो गुड नाईट, भेटू पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये.